प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात सर्वांना प्रेमाचा सलाम. गेल्या सोमवारपासून आपण एक नवीन विषय यावर मनन करत आहोत, अभ्यास करीत आहोत आणि त्याच विषयाला अनुसरून आज पुन्हा एक वार 2 तिमोथी 2 अध्याय आणि 1 ते 7 ही वचने वाचून आजच्या शास्त्र अभ्यासाला आपण सुरुवात करूया. आणि म्हणून कृपया माझ्याबरोबर 2 तिमोथी 2 अध्याय काढावा. देवाच्या वचनात असे लिहिलेले आहे, माझ्या मुला, ख्रिस्त येशूच्या ठायी असलेल्या कृपेत बलवान होत जा. ज्या गोष्टी तू पुष्कळ साक्षीदारांसमक्ष माझ्यापासून ऐकल्या त्या इतरांना शिकविण्यास योग्य अशा विश्वासू माणसांना सोपवून दे. ख्रिस्त येशूचा चांगला शिपाई या नात्याने माझ्याबरोबर दुःख सोस. शिपाईगिरी करणारा माणूस संसाराच्या कार्यात गुंतत नाही, यासाठी की ज्याने त्याला सैन्यात दाखल करून घेतले त्याला त्याने संतुष्ट करावे. जर कोणी मल्लयुद्ध करीतो तर ते नियमाप्रमाणे केल्या वाचून त्याला मुकुट घालत नाहीत. अश्रम करणाऱ्या शेतकऱ्याने पहिल्याने पिकाचा वाटा घेणे योग्य आहे. जे मी बोलतो ते समजून घे, कारण प्रभू तुला सर्व गोष्टी समजावून देईल. वाचलेली वचने प्रभू आशीर्वादित करो आणि खरोखर हीच प्रार्थना आहे. जसं पौल तिमोथेला म्हणत आहे की प्रभू तुला सर्व गोष्टी समजून देईल. प्रभूकडे विनंती आहे की प्रभूने या वचनातून त्याच्या गुप्त आणि गहन गोष्टी समजून सांगाव्या, सोप्या आणि सरळ भाषेत समजून सांगाव्यात, हीच प्रभूकडे प्रार्थना. गेल्या वेळेस आपण पाहिलं होतं पहिलं वचन आणि पहिल्या वचनात आम्ही त्या कृपेविषयी पाहिलं होतं. जर आम्ही ह्या वचनांचा जर अभ्यास केला तर विशेष करून 5 गोष्टी आम्हाला दिसतात. आणि या 5 गोष्टी कोणत्या माहितीये का? उत्तम सेवक ह्या विषयावर आपण अभ्यास केला होता गेल्या वेळेस. उत्तम सेवक, उत्तम शिक्षक, उत्तम शिपाई, उत्तम खेळाडू आणि उत्तम शेतकरी. 5 ख्रिस्ती विश्वासी जीवनाची 5 रूपके आहेत या वचनांमध्ये. 5 मेटाफर्स ऑफ ख्रिश्चन बिलिव्हर्स लाईफ. आणि म्हणून या 5 रूपकांकडे आम्ही जर प्रामाणिकपणे लक्ष दिलं तर खरोखर आमच्या विश्वासी जीवनातून प्रभूला संतोष झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून गेल्या वेळेस आम्ही पाहिलं होतं अ गुड सर्वंट, उत्तम सेवक कसा पाहिजे. तो प्रभूची इच्छा जशी आमच्या प्रती आहे तशीच पाऊलाची तिमोथ्या प्रती होती की जो उत्तम सेवक असावा तो कृपेत बलवान होणारा असावा. आणि म्हणून प्रथमतः ती कृपा आपण पाहिली होती की ती कृपा कशा प्रकारची आहे. थोडक्यात जर उजळणी म्हटलं तर कृपेच्या विषयी जर पाहिलं तर देवाने आमच्या तारणाविषयी तारणाचा विचार केला. प्रियांनो, ज्या अधम पापी तुम्ही आणि मी होतो, आम्हाला तारण मिळावं, उद्धार मिळावं म्हणून विचार केला एवढंच नाही तर आपला पुत्र दिला एवढंच नाही तर तो पुत्र वधस्तंभावर खिळला आणि त्याच्याद्वारे स्वर्गीय द्वार पुन्हा मनुष्यासाठी उघडले. ही झाली प्रभूची कृपा. जो उत्तम सेवक त्या कृपेला ओळखतो आणि त्या कृपेनुसार चालतो तो खऱ्या अर्थाने उत्तम सेवक आहे. प्रियांनो, अ गुड सर्वंट. आणि म्हणून प्रभूची ही अपेक्षा आहे की त्या सेवकाने कृपेवर पूर्णपणे अवलंबून राहावं, ना जगातल्या भौतिक गोष्टींवर, ना स्वबळावर, स्वज्ञानावर. तर आम्ही सर्वजण त्या ज्यावेळेस कृपेवर अवलंबून राहू तर प्रभूच्या दृष्टिकोनातून आम्ही उत्तम सेवक असं होऊ. आणि म्हणून ज्या कृपेने सेवा मिळालेली आहे आम्हाला त्या सेवेमध्ये प्रभू आम्हाला सहाय्य करतो. त्याचप्रमाणे अशक्तपणात, आजारपणात आमच्या जीवनामध्ये प्रभू आम्हाला सहाय्य करतो. एवढंच नाही तर विश्वासी जीवन जगत असताना पवित्र जीवन कशा प्रकारे जगायचं त्यामध्ये देखील आम्हाला सहाय्य करतो. आणि म्हणूनच पौल आपल्या आत्मिक पुत्राला म्हणतो, तिमोथ्या, काय की कृपेमध्ये बलवान होत जा, त्या कृपेमध्ये वाढत जा, कारण ही कृपा सहाय्य करणारी आहे. इथे आपण थांबलो होतो. आज आपण वचन 2 कडे लक्ष देणार आहोत आणि वचन 2 पुन्हा मी आपल्यासाठी वाचतो. ज्या गोष्टी तू पुष्कळ साक्षीदारांसमक्ष माझ्यापासून ऐकल्या त्या इतरांना शिकविण्यास योग्य अशा विश्वासू माणसांना सोपवून दे. एक, अ गुड सर्वंट. दुसरा,
अ गुड टीचर, उत्तम शिक्षक कसा असावा, हे पौल तिमोथेला सांगत आहे. आणि ह्या दुसऱ्या वचनातून आपण विशेष करून येणाऱ्या दिवसात 5 गोष्टी शिकणार आहोत. 5 गोष्टी कोणत्या? द कंटेंट, द कंटेंट, द कॉन्टेक्स्ट, द कमिटमेंट, द कॅरेक्टर आणि 5वी गोष्ट द कन्सिस्टन्सी. पहिला मुद्दा आशय, तर दुसरा संदर्भ, नंतर जबाबदारी, नंतर चारित्र्य आणि 5वं सातत्य. या 5 गोष्टी आम्हाला समजवायस प्रभू आम्हाला सहाय्य करो. आज पहिली गोष्ट आम्ही पाहणार आहोत या वचनातील द कंटेंट. द कंटेंट काय आहे याच्यामध्ये, तो आशय जो आहे तो आपण पाहण्याचा प्रयत्न करू, की ज्या गोष्टी तू पुष्कळ साक्षीदारांसमक्ष माझ्यापासून ऐकल्या. व्हॉट इज द कंटेंट हिअर? या ठिकाणी आशय काय आहे? हा आशय जर आम्ही बघितला तर शिष्यत्वाचा आशय आहे या ठिकाणी. द कंटेंट ऑफ डिसायपलशिप. कसं काय? त्या ठिकाणी आम्हाला दिसतं की या वचनात कोण कोण दिसतं, तर ह्या वचनामध्ये आम्हाला दिसतात पौल म्हणतो माझ्यापासून, एक पौल. दुसरी गोष्ट तू म्हणजे कोण? तिमोथी. नंतर काय लिहिलेलं आहे की विश्वासू माणसांना म्हणजे कोण? विश्वासयोग्य विश्वासणाऱ्याला. आणि 3 काय लिहिलं आहे? त्या इतरांना शिकविण्यास, म्हणजे चौथं जे आहे मंडळीतील विश्वासणारे आणि मंडळीच्या बाहेर असलेले लोक, त्या सर्वांना शिकवावयास. म्हणजे एक पौल, 2 तिमोथी, 3 विश्वासयोग्य विश्वासणारा आणि 4था मंडळीतील किंवा मंडळीच्या बाहेर असलेले लोक. हे 4 लोक किंवा 4 गट आम्हाला त्या ठिकाणी दिसतात प्रियांनो. आणि म्हणून यामध्ये मध्यस्थी कोण करत आहे? मध्यस्थी कोणाची आहे? तर या ठिकाणी तिमोथ्या हा आम्हाला मध्यस्थ दिसतो प्रियांनो. हीच अजून एक गोष्टी आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताविषयी देखील दिसतात. का बरं डिसायपल शिष्यत्व आमच्या जीवनामध्ये अतिशय महत्वाचं आहे? बघा बरं, माझ्याबरोबर योहानाचं शुभवर्तमान 14वा अध्याय आणि 24वा वचन काढा. त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त म्हटला, ज्याची माझ्यावर प्रीती नाही तो माझी वचने पाळत नाहीत. जे वचन तुम्ही ऐकता ते माझे नव्हे, तर ज्या पित्याने मला पाठविले त्याचे आहे. प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना म्हणत आहे, जे तुम्हाला मी सांगत आहे, बोलत आहे, आज्ञापत आहे, त्या सर्व गोष्टी ह्या माझ्या नाहीयेत, ज्या पित्याने मला पाठविले आहे त्याचे आहे. हा पिता कुठे आहे? हा पिता स्वर्गामध्ये आहे. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे, ज्या स्वर्गामध्ये मी होतो, ज्या स्वर्गामध्ये माझा पिता आहे, त्या पित्याने मला स्वर्गीय ज्या गोष्टी सांगितलेल्या आहे त्या गोष्टी मी तुम्हाला सांगत आहे. प्रियांनो, आज आम्ही किती भाग्यवान लोक आहोत. आज आम्ही जगातल्या गोष्टी ऐकत नाहीत, जगातल्या गोष्टी बोलत नाहीत, जगातल्या गोष्टी वाचत नाहीत, तर आम्ही ज्या गोष्टी वाचतो, ऐकतो, बोलतो या सर्व काही स्वर्गीय आहे, जे आपल्या पित्यापासून, देवापासून आलेले आहेत. तसंच सिमिलर वचन योहानाच्या शुभवर्तमान 7वा अध्याय वचन 16 मध्ये असलेलं आहे, माझी शिकवण माझी नाही, तर ज्याने मला पाठविले त्याची आहे. पुन्हा एकदा, ज्याने मला पाठविले त्याचे आहे. वचन जर आम्ही बघितलं योहानाचं शुभवर्तमान 8वा अध्याय वचन 26 मध्ये, त्याच प्रकारे प्रभू म्हणत आहे, ज्याने मला पाठविले तो खरा आहे, तो सत्य आहे, आणि ज्या गोष्टी मी त्याच्यापासून ऐकल्या, ज्या गोष्टी मी त्याच्यापासून ऐकल्या त्या मी जगास सांगतो. आता जग आलेलं आहे, शिष्य नाही, तर जगास म्हणजे तुम्हा सर्वांस, मला आणि संपूर्ण जगाला प्रभू पवित्र शास्त्राच्या द्वारे सांगत आहे. आणि नंतर योहानाच्या शुभवर्तमानात 12वा अध्याय आणि 49 मध्ये असलेलं आहे, मी आपल्या मनचे बोललो नाही, तर मी काय सांगावे व काय बोलावे याविषयी ज्या पित्याने मला पाठविले त्यानेच मला आज्ञा दिली आहे. त्याची आज्ञा सार्वकालिक आहे, हे मला ठाऊक आहे. म्हणून जे काही मी बोलतो ते पित्याने मला सांगितल्याप्रमाणे बोलतो. 4 आम्ही रेफरन्सेस बघितले. काय आहे हे रेफरन्सेस, काय सांगतात? पाऊल म्हणतो, तिमोथ्या, मी जे तुला सांगितले ते तू विश्वासयोग्य विश्वासणाऱ्यांना सोपून दे, म्हणजे ते शिकवण्यास जे योग्य आहेत ते इतरांना शिकवल. या ठिकाणी आम्हाला विशेष करून काय पाहावयास मिळते? द चेन ऑफ डिसायपलशिप. या ठिकाणी शिष्यत्वाची साखळी आहे प्रियांनो. आणि या शिष्यत्वाची साखळी पाहत असताना आम्हाला या ठिकाणी शिष्यत्वाची साखळी आम्हाला त्या ठिकाणी दिसते.
जसं पाऊल तिमोथेला म्हणतो, ज्या गोष्टी मी तुला अनेक अशा साक्षीदारांसमक्ष सांगितल्या, त्याचप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये असताना तो शिष्यांना म्हणतो, ह्या ज्या गोष्टी तुम्ही ऐकत आहात त्या माझ्या मनच्या नाहीत. मी काही सांगितलेल्या गोष्टी त्या माझ्या मनच्या नाहीत, तर स्वर्गीय पित्याकडून ज्या ऐकल्या त्या तुम्हाला सांगत आहे. पहिली गोष्ट, शिष्यांनी जे ऐकलं ते प्रभूपासून आलेल्या गोष्टी ह्या दैवी होत्या प्रिया. त्या दैवी होत्या. पित्याकडून देवपुत्राकडे, ख्रिस्ताकडे आणि ख्रिस्ताद्वारे कुणाकडे? शिष्यांकडे. बघा मत्तयाच्या शुभवर्तमानामध्ये 28वा अध्याय आणि 20वे वचन काय सांगत आहे बघा बरं. मत्तयाचं शुभवर्तमान 28वा अध्याय आणि 20वे वचन. जे काही मी तुम्हाला आज्ञापिले ते सर्व त्यांना पाळावयास शिकवा. काय म्हणत आहे प्रभू येशू ख्रिस्त? जे काही मी तुम्हाला आज्ञापिले, जे काही मी तुम्हाला सांगितले, जे काही तुम्ही माझ्यापासून इतक्या दिवस ऐकत आहे ते सर्व त्यांना, कुणाला? इतरांना पाळावयास शिकवा. आणि पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्या बरोबर आहे. कारण प्रभू येशू ख्रिस्त त्या डोंगरावर म्हणत आहे. किती जणांना म्हणत आहे? वचन 16 जर बघितलं तर 11 शिष्यांना, 11 प्रेषितांना तो म्हणत आहे. यहुदा इस्करियोत त्याच्यामध्ये नाहीये. आणि डोंगरावर आम्हाला दिसतं की प्रभू येशू ख्रिस्त 11 प्रेषितांना सांगत आहे, जे मी तुम्हाला आज्ञापिले, सांगितले, जे ऐकले तुम्ही ते सर्व इतरांना पाळावयास शिकवा. ते इतर कोण आहे? 11 प्रेषितांच्या व्यतिरिक्त मग तुम्ही आहात, मी आहे आणि इतर सर्व जे आतापर्यंत प्रेषितांच्या कृत्यामध्ये आम्ही पाहतो 2ऱ्या अध्यायामध्ये ज्यांनी ज्यांनी ऐकलं ते सर्व स्वर्गीय ज्ञान ऐकलेलं आहे, स्वर्गीय शिकवण ऐकलेली आहे, स्वर्गीय आज्ञा ऐकलेली आहे. प्रियांनो, काय दिसत आहे या ठिकाणी? 2ऱ्या वचनामध्ये आम्ही पाहिलं की पाऊल तिमोथेला सांगत आहे, तिमोथी विश्वासयोग्य विश्वासणाऱ्यांना आणि विश्वासयोग्य विश्वासणारा इतरांना सांगत आहे. द चेन ऑफ डिसायपलशिप. देवपिता आपल्या पुत्राला सांगितलं, देवपुत्राने प्रेषितांना सांगितलं आणि प्रेषितांनी इतरांना सांगितलं. काय दिसतं? डिसायपलशिप. कोण आहे मध्यस्थ? मध्यस्थ आपला प्रभू येशू ख्रिस्त, ज्याने दैवी विचार, दैवी बोध, दैवी ज्ञान, सर्व काही दैवी जे आहे, जे सार्वकालिक आहे, ते सार्वकालिक जीवन देण्यास योग्य अशा आहेत, त्या सर्व गोष्टी स्वर्गातून आपल्या लोकांना सांगितल्या. किती चांगला हा देव आहे. आणि म्हणूनच या 2ऱ्या वचनाचा मुख्य भाग आहे द कंटेंट ऑफ डिसायपलशिप. शिष्यत्वाचा आशय या ठिकाणी आम्हाला दिसत असताना त्या आशयातूनच आम्हाला द डिसायपलशिपचं काय आहे? द चेन ऑफ डिसायपलशिप आम्हाला दिसते. ही शिष्यत्वाची साखळी आम्हाला दिसत आहे. ज्यावेळेस आम्ही प्रेषितांच्या कृत्यामध्ये येतो, काढा बरं प्रेषितांची कृत्ये 2रा अध्याय आणि वचन 39 काढूया आपण. प्रेषितांची कृत्ये 2रा अध्याय आणि वचन 39. हे वचन तुम्हाला, तुमच्या मुलाबाळांना व जे दूर आहेत त्या सर्वांना, म्हणजे जितक्यांना परमेश्वर आपला देव स्वतःकडे बोलविल तितक्यांना दिले आहे. काय म्हणत आहे प्रेषित? हे वचन तुम्हाला 1, तुमच्या मुलाबाळांना 2 व जे दूर आहेत. किती दूर आहेत? जे ऐकण्याच्या अतिशय लांब असे आहेत, ज्यांना आवाज पोहोचत नाही माझा, त्यांच्यापर्यंत, म्हणजे आपल्यापर्यंत प्रियांनो, जे दूर आहेत तितक्यांना काय आहे? त्या सर्वांना त्या ठिकाणी लिहिलं आहे. हे वचन अतिशय प्रिय आहे, उत्तम आहे, कृपेने भरलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी जे दिलं आहे की जितक्यांना परमेश्वर आपला देव स्वतःकडे बोलविल तितक्यांना ते दिलं आहे. प्रभूची आज कृपा आम्हावर आहे प्रियांनो. आज प्रभूने आम्हाला बोलवलेलं आहे आणि म्हणूनच आम्ही आज देवाचं वचन ऐकू शकतो, वचन बोलू शकतो, वचनाचा प्रसार करू शकतो. ज्या गोष्टी दैवी आहेत, ज्या प्रभू येशू ख्रिस्ताकडून प्रेषितांकडे आल्या आणि त्या प्रेषितांनी आम्हाला दिलेल्या आहेत, त्या गोष्टी आज पवित्र शास्त्रामध्ये आहेत आणि त्याच आम्ही आज शिकवत आहोत, ऐकत आहोत आणि त्याचा प्रचार करत आहोत. द चेन ऑफ डिसायपलशिप. जगामध्ये अनेक साखळ्या आहेत प्रियांनो, परंतु ही जी साखळी आहे ती अनेकांनी तोडण्याचा प्रयत्न केला, अनेकांनी तोडण्याचा प्रयत्न केला सुरुवातीच्या काळापासून.
आम्हाला प्रेषितांच्या कृत्यामध्ये माहिती आहे की स्वतः शाऊल जो पाऊल झाला तो देखील तोडण्याचा प्रयत्न करत होता. अनेक जण होते, राजे होते, अनेक जण होते, अधिकारी होते, अनेक जण ख्रिस्त विरोधक होते. ते प्रत्येक जण ही साखळी तोडण्याचा प्रयत्न केला. परंतु जगामध्ये अशी एकच चैन आहे, एकच साखळी आहे, ती आज ताग्यात कुणाला तोडता आली नाही. ते आजही तोडण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु आजही त्यांना तोडता येत नाही. का माहितीये का? तर ही जी साखळी आहे, या जगातील भौतिक गोष्टींच्या द्वारे ती तयार झालेली नाही. तर ही जी साखळी आहे, ही दैवी विचारांनी, देवाच्या मुखातून निघलेल्या शब्दांनी ही साखळी तयार झालेली आहे. आणि म्हणूनच ही साखळी आज ताग्यात कोणाला देखील तोडता आली नाही. द चेन ऑफ डिसायपलशिप. या ठिकाणी आशय काय आहे? या ठिकाणी आशय आहे शिष्यत्वाचा. आणि नंतर आम्हाला हाच आशय आम्हाला शिष्यत्वाच्या साखळीपर्यंत घेऊन जातो. एक उदाहरण आपण पाहूया. 1 करिंथ 11वा अध्याय आणि वचन 23. 1 करिंथ 11वा अध्याय आणि वचन 23. देवाच्या वचनात असे लिहिलं आहे, कारण जे मला प्रभूपासून मिळाले तेच. काय मिळाले? मी तुम्हाला सांगितले आहे की ज्या रात्री प्रभू येशूला धरून देण्यात आले, त्या रात्री त्याने भाकर घेतली आणि पुढे आम्हाला माहिती आहे आभार मानून ती मोडली आणि ते शिष्यांना वाटून दिली. हा प्रभू भोजनाचा भाग कुठे होता? माडीवरच्या खोलीमध्ये. कुणाला दिला होता? त्या 11 शिष्यांना दिला होता. तिथे देखील यहुदा नाहीये. प्रभू भोजनामध्ये यहुदा नाहीये. त्याच्या अगोदर वलांडण सणाच्या भोजनामध्ये यहुदा होता, परंतु प्रभू भोजनामध्ये यहुदा इस्करियत नाहीये. त्याने आपली जागा सोडली होती आणि छोट्याशा लाभासाठी त्याने ख्रिस्ताला सोडलं होतं. परंतु या ठिकाणी प्रेषित पौल म्हणतो की मला जे प्रभूपासून मिळाले तेच. माडीवरच्या खोलीमध्ये प्रभूच्या बरोबर पौल नव्हता, परंतु आत्मिक दृष्टिकोनातून ज्यावेळेस प्रभूने त्याला दर्शन वेळोवेळी दिले, त्या दर्शनामधून तो प्रेषित पौल आज जगाला सांगत आहे. जगाला काय सांगत आहे? की प्रभू येशू ख्रिस्ताने भाकर घेतली, मोडली आणि आभार मानून सर्वांना दिली. मग प्याला घेतला आणि तसंच सर्वांना त्याने वाटलं. प्रभू भोजन प्रियांनो आज कित्येक हजार वर्ष चालू आहे. जी आज्ञा प्रभू येशू ख्रिस्त जिवंत असताना आपल्या शिष्यांना दिली, मृत्यूनंतर प्रेषितांनी त्या आज्ञेचं पालन केलं आणि आज ताग्यात या आज्ञेचं पालन तुम्ही आणि मी आठवड्याच्या पहिल्या दिवशी करत आहे. आता विचार करा, ही गोष्ट किती जणांनी मोडण्याचा प्रयत्न केला, तोडण्याचा प्रयत्न केला. आज चर्च आपण चालू आहे, बघतो आपण या विधीमध्ये अनेक जण किती वेळा दोष दाखवत आहेत, किंबहुना हे मोडून तोडून टाकण्याचा प्रयत्न करणारे लोक अनेक जण आहेत. परंतु प्रियांनो, आज ताग्यात हा विधी कुणालाही तोडता आला नाही. का माहितीये का? तर हा जो विधी आहे, या विधीमधले शब्द आहेत, या विधीमधला विचार आहे, या विधीमधलं जे प्रभू येशू ख्रिस्ताचं मर्म आहे, ते सर्व दैवी आहे. ते पित्यापासून आलेल्या प्रत्येक गोष्टी आहेत. ही तर एकच गोष्ट मी तुम्हाला सांगितली, प्रभू वचनाचा विधी. अशा गोष्टी आहे ज्या प्रभू येशू ख्रिस्ताने शिकवल्या. आज प्रीतीच बघा ना, प्रभू येशू ख्रिस्त म्हटला की जशी तुम्ही स्वतःवर प्रीती करता तशी इतरांवर प्रीती करा. कारण प्रभू येशू ख्रिस्ताने सर्वांवर प्रीती केली. वधस्तंभात ज्यावेळेस आम्ही आठवतो, त्या वधस्तंभावर प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणाला? की अनेकांनी विटंबना त्याची केली, अपमान केला, त्याला भाला बोसकला, खीळ ठोकले हातापायामध्ये. जो राजांचा राजा प्रभूंचा प्रभू आहे त्याच्या डोक्यावर मुकुट घातला काट्यांचा. आणि अशा प्रकारचा ख्रिस्त जे त्याच्या विरुद्ध बोलत आहेत त्यांना काय बोलतो? हे बाप्पा, यांना क्षमा कर. हे काय करत आहे हे त्यांना समजत नाही. खरोखर आमचा प्रभू इतका प्रीतीने भरलेला आहे. आता हीच प्रीती आज आम्ही एकमेकांवर करतोय. आज कित्येक जण सेवकांवर हल्ला करत आहे, विश्वासणाऱ्यांना हल्ला करत आहे, परंतु ही प्रीती आम्ही सोडली नाही. कारण का माहितीये का? ही प्रीती दैवी आहे. देवाने जगावर एवढी प्रीती केली, आज ताग्यात त्याचं मूल्यमापन झालेलं नाही. त्या वधस्तंभाची रुंदी, लांबी, खोली कुणीही मापू शकलं नाही. ती प्रीती स्वर्गातून आलेली आहे आणि त्याच प्रीतीचा वर्षाव प्रियांनो तुमच्या आणि माझ्या अंतकरणात प्रभूने पवित्र आत्म्याच्या द्वारे केलेला आहे. आणि म्हणून
ही प्रीती आम्ही तुम्हावर, माझ्यावर, सर्वांवर, इतरांवर, शत्रूवर देखील आम्ही करतो. कारण ही प्रीती दैवी आहे. अनेक वेळा ह्या प्रीतीला देखील मोडण्याचा, तोडण्याचा प्रयत्न केला. पण प्रियानो, अनेकांना हे शक्य झालं नाही. स्टेफन पण म्हणतो ना, प्रभू यांचं पाप यांच्या समोर मोजू नको. कारण हे काय करतात हे त्यांना समजत नाही. प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आलेलं शिक्षण हे देवपित्यापासून आहे. आणि म्हणूनच हे आजतागायत कुणालाही तोडता आलं नाही. आणि त्या ठिकाणी आम्ही प्रेषितांच्या कृत्यामध्ये 2 अध्याय आणि 42व्या वचनामध्ये असं वाचतो, ते प्रेषितांच्या शिक्षणात, सहवासात, भाकर मोडण्यात व प्रार्थना करण्यात तत्पर होते. ते म्हणजे कोण? ते 3,000 आत्मे, 3,000 लोक ज्यांनी प्रभूच्या वचनाचा स्वीकार केला. ज्यावेळेस पेत्राने 11 प्रेषितांबरोबर उभा राहून भाषणास सुरुवात केली, ज्यावेळेस तो म्हटला की ज्या प्रभूला, येशूला तुम्ही वधस्तंभावर खिळलं, त्या येशूला देवपित्याने प्रभू आणि त्या ठिकाणी ख्रिस्त असं करून ठेवलेलं आहे. आकाशाखाली आणि पृथ्वीवरती फक्त एकच नाव, ते म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. त्या वचनाचा ज्यांनी स्वीकार केला, ज्या वचनाने ज्यांच्या अंतःकरणात चुटपुट लागली, त्यांनी बोलले प्रेषितांना, बंधुजनो आम्ही काय करावं? ते म्हणाले, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात बाप्तिस्मा घ्या, पश्चाताप करा. आणि नंतर त्यांनी त्या वचनाचा स्वीकार केला. आणि मग ते प्रेषितांच्या शिक्षणात, त्या ठिकाणी प्रेषितांचं शिक्षण कुणाचं शिक्षण होतं? प्रभू येशू ख्रिस्ताचं. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, हे माझं शिक्षण नाही, तर देवपित्याचं शिक्षण आहे. आणि म्हणून आज ही साखळी कोणीही तोडलेली नाही. प्रियानो, आम्हाला दुसऱ्या वचनाची सुरुवात, या ठिकाणी 5 गोष्टी आपण पाहणार आहोत. त्यातली पहिली गोष्ट, द कंटेंट. त्या ठिकाणी आम्ही पाहिलं की ह्या वचनाचा आशय काय आहे. व्हॉट इज द कंटेंट हिअर? या वचनाचा आशय काय आहे? द कंटेंट ऑफ डिसायपलशिप. शिष्यत्वाचा आशय आम्हाला या ठिकाणी दिसतो. तिमोथ्या, पाऊल म्हणतो, तिमोथ्या, ज्या गोष्टी तू अनेक साक्षीदारांसमक्ष माझ्यापासून ऐकल्या, त्या गोष्टी जो शिकवण्यास योग्य असा आहे, त्या विश्वासू दासाला, सेवकाला, विश्वासणाऱ्याला सोपवून दे. पुढे काय? ती सोपवलेली गोष्टी तो इतरांना शिकवेल. प्रियानो, आज आपण इथे थांबूया, कारण दुसरा मुद्दा या सत्रामध्ये होणार नाही. दुसरा मुद्दा आहे द कॉन्टेक्स्ट. या वचनाचा संदर्भ काय आहे, आणि तो येणाऱ्या दिवसामध्ये आपण पुढे जाऊया, कारण 5 गोष्टी आम्हाला बघायच्यात. आज थोडक्यात जे काही शिकलो ते आपण पुन्हा रिव्हिजन करू, की प्रभू येशू ख्रिस्ताकडे जे शिक्षण होतं ते देवपित्यापासून आलेलं आहे आणि आम्हाला प्रेषितांपासून आलेलं आहे. आणि या ठिकाणी मध्यस्थी कोण आहे? तर आपला प्रभू येशू ख्रिस्त. आणि ज्या प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर खिळलं, त्याला मारण्याचा प्रयत्न केला, पण त्या कबरेमध्ये ठेवला, त्याला हरवता आलं नाही. त्या मृत्यूवर त्याने विजय संपादन केला. आणि त्या ख्रिस्ताला कोणी तोडू शकलं नाही, मोडू शकलं नाही. आज देखील तो जिवंत ख्रिस्त, वधस्तंभावरचा ख्रिस्त स्वर्गामध्ये जिवंत आहे. आणि म्हणूनच त्याची वचने देखील आज तोडण्याचा, मोडण्याचा प्रयत्न करतात, परंतु ही सत्य वचने शेवटपर्यंत टिकून राहणार. ही जिवंत वचने आहे, ही सार्वकालिक वचने आहेत. आणि म्हणून जे तुम्ही आणि मी प्रभूचे शिष्यत्व आहेत, संपादन केलेले किंवा ग्रहण केलेले शिष्यत्व आहेत, त्या ठिकाणी ह्या वचनांमध्ये, या शिक्षणामध्ये तत्पर राहणं हे अतिशय महत्वाचं आहे. कारण सुरुवात मंडळीची जिथं केली, ते लोक देखील या सर्व गोष्टीमध्ये तत्पर असे होते. प्रभूने पुरवलेल्या विचारांबद्दल आणि शब्दांबद्दल प्रभूचे मी मनापासून आभार मानतो.